सो तुम्हाला पण लहानपणी जादू, मॅजिकल गोष्टीबद्दल खूप क्युरिओसिटी होत असेलच. मला पण व्हायची. पण आता तुम्ही सगळे जसे मोठे झालात तसं-तसं तुम्हाला असं वाटत असेल, की मॅजिक, जादूच्या गोष्टी हे लहानपणीच गोष्टी रूपी मनोरंजन म्हणून आपल्याला सांगण्यात आल्या होत्या, पण हे एक्झिस्ट करत नाही. तर तुम्ही असा विचार करत असाल, तर हा विचार तुमचा चुकीचा आहे. मी तुम्हाला काही मिनिटात प्रूव्ह करून दाखवणार आहे. ऑलराइट. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की मी जी फर्स्ट ऑडिओ बुक ऐकली होती माझ्या लाईफमध्ये, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. राईट. सो ती बुक म्हणजे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ऑलराईट. ह्याचे रायटर आहेत जोसेफ मर्फी आणि त्यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना गुगल करू शकता आणि ही बुक ऐकल्यानंतर तुम्हाला त्यांच्याबद्दल कळणारच आहे बिकॉज त्यांनी सगळे रिअल लाईफ इन्सिडेंट मेन्शन केलेले आहेत. ऑलराईट. सो ह्या बुक मध्ये तुम्हाला बेसिकली कॉन्शियस माइंड काय असतं आणि सबकॉन्शियस माइंड काय असतं याबद्दल कळणार आहे. सो मी एक थोडक्यात एक्झाम्पल देऊन तुम्हाला थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. सो कॉन्शियस माइंड काय असतं, जे आपण समजा आपल्याला पेन उचलायचा आहे किंवा आपला हात दुखतो तर आपण दुसऱ्या हाताने त्याला ब्रेनने सिग्नल पाठवतो की हात हात दुखतो तर हाताला आपण दाबलं पाहिजे किंवा मसाज दिला पाहिजे. जे आपण कॉन्शियसली आपण सिग्नल्स देतो त्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो. आणि सबकॉन्शियस माइंड काय असतं, की आपण आता श्वास घेतोय. तर श्वास घेण्याची जी प्रोसेस असते, त्यासाठी आपल्याला कोणतं ब्रेनचा सिग्नल द्यावा लागत नाही. ते कोण करत असतं बॅकग्राऊंडमध्ये ते होत असतं. जसं की बॅक एंडमध्ये कसं फ्रंट एंड दिसतं, बॅक एंडचं आपल्याला कोडिंग दिसत नाही. सेम सेम प्रकार इथे पण तसाच आहे. ते सबकॉन्शियस माइंड त्यांना सिग्नल पाठवत असतं आणि सबकॉन्शियसली ते होत असतं. जसं की आपल्याला हृदयाच्या ठोक्यांसाठी आपल्याला कोणताही असा सिग्नल पाठवावा लागत नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस. सो सबकॉन्शियस माइंड आहे ना, जितकं पॉवरफुल आहे तितकंच ते उल्लू सुद्धा आहे. मी उल्लू हे का बोलते, कारण सबकॉन्शियस माइंडचं काम काय असतं, जे आपण कॉन्शियस माइंडमध्ये फीड करतो, जे पण आपण कंटेंट बघतो, जे आपण लोकांशी आपण भेटतो, जे पण आपण बोलतो, थॉट प्रोसेस आपण एक्सचेंज करतो, तर जे आपल्या डोक्यामध्ये विचार त्यावेळी असतात, तर त्या 1000 विचारामधला कोणताही एखादा रँडम थॉट तो पिक करतो आणि त्याला आपली रियालिटी समजतो. म्हणजे तो कोणताही थॉट पिक करू शकतो. सो तुम्ही जर विचार करा, जर तुम्ही दिवसभरात 1000 थॉट्स तुमच्या डोक्यात आहेत आणि ते पण सगळेच जर निगेटिव्ह आहेत आणि जर त्या निगेटिव्ह थॉटमधला कोणताही सबकॉन्शियस माइंडनी तो थॉट पिकअप केला, म्हणजे तो तुमची रियालिटी समजेल आणि सगळं काही तसंच होत जाईल. त्याच्यामुळे मला हे कळलंय, की पॉझिटिव्ह राहणं किती महत्त्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये. खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण आपण असे सगळे आहोत, की आपल्याला निगेटिव्ह गोष्टीकडे जास्तच अट्रॅक्शन आपल्याला असतं. जसं की गॉसिप करणं, कोणाबद्दल असं म्हणजे बोलणं, की हा कसा वागतो, हा कसा दिसतो, ही कशी वागते. हे सगळं करून तुम्ही म्हणजे ॲक्चुअली तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सगळ्या निगेटिव्ह सिग्नल्स देत आहेत. तुम्हा सगळ्यांना बुक वाचायला आवडत नाहीच आहे. सेम मला पण नाही आवडत. म्हणून मला ऐकायला आवडतं आणि ह्या बुकबद्दल ऑडिओ समरीज भरभरून YouTubeवर तुम्हाला फ्री समरीज मिळतील. हिंदी, इंग्लिश, मराठी सगळ्या लँग्वेजेसमध्ये आहेत. मी काही समरीज पिन डाउन करेन, डिस्क्रिप्शनमध्ये ॲड ऑन करेन. आणि जेव्हा तुम्ही ही बुक वाचाल ना, तर तुम्हाला कळेल की मॅनिफेस्टेशन किती गरजेचं आहे. आणि आय एम शुअर तुम्ही सगळ्या मॅनिफेस्ट पण कराल चांगल्या गोष्टी. जेव्हा मी माझं एक एक्झाम्पल देते, जेव्हा मी ही बुक वाचली आणि लाईक मी माझ्या ब्रेनला एवढं असं नाजूकरित्याने असं त्याला खूप ट्रीट करायला की नाही, मला फक्त असं पॉझिटिव्हच ऐकायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे आणि पॉझिटिव्हच राहायचं आहे. पण आपलं असं रिअल लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत असतात, तर आपण कंटिन्युअसली पॉझिटिव्ह नाही राहू शकत, ते मला माहिती आहे. त्याच्यासाठीच तर हा चॅनल आहे, की मी तुमच्याबरोबर वेगवेगळे टूल्स शेअर करत असते. सो जेव्हा मी ही बुक वाचली, इट्स जस्ट लाईक अ फनी क्यूट इन्सिडेंट. मी खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आणि काही मटेरियलिस्टिक गोष्टी पण मॅनिफेस्ट केल्या. त्यातला एक गोष्ट म्हणजे आयफोन. सो मी आयफोन मॅनिफेस्ट केली, की मला या इयरमध्ये माझ्या हातात आयफोन असेलच. पण मी जेव्हा मॅनिफेस्ट केलं तेव्हा
मी त्या आयफोनची सीरीज मेन्शन नाही केली होती. सो आय गॉट द आयफोन. पण माझा जो स्वतःचा जो जुना फोन होता तो खराब झाल्यामुळे माझ्या दीदीने तिचा जुना आयफोन तिने पाठवला होता. दॅट वॉज आयफोन 8 प्लस. सो आय वॉज लाइक की शिट, मला सीरीज पण मेन्शन करायला हवी होती सो दॅट मला नवीन भेटला असता. बट एनिवेज खूप साऱ्या गोष्टी माझ्या भरभरून कंप्लीट झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला पण एन्करेज करते. तुम्ही बुक फक्त ती ऐका. तुम्ही स्वतःहून मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करणार आहात मला माहिती आहे आणि तुम्ही सगळ्या तुमचं जे गोष्टी रियालिटीमध्ये झाल्या आहेत तर आवर्जून तुम्ही प्रिंट डाउन करा, कमेंट्स करा. ऑलराईट. सो जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट कराल तुम्हाला ॲनालिटिकली पण तुम्हाला एक विचार करावा लागेल. त्याच्यासाठी पण एक टूल आहे जे मी तुमच्या बरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो टिल देन तुम्ही सगळे आनंदी राहा, मजेत राहा. खूप युअर सराउंडिंग पॉझिटिव्ह आणि असं सर्कल करा की तुम्ही तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि तुम्ही एकामेकांना मोटिवेट करत राहाल. जसं मी माझा प्रयत्न करत असते की तुमच्या सगळ्यांना माझे सगळे सगळे असे टूल्स सांगून तुम्हाला पण मोटिवेट करण्यासाठी मी एक माझा छोटासा प्रयत्न आहे. जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडत असेल तर सो प्लीज लाईक करा आणि अशा व्यक्तीशी शेअर करा की त्यांना खरंच ह्या सिच्युएशनमध्ये त्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे. ओके. सो मी माझा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आपल्याला ॲनालिटिकली पण राहावं लागतं, ते एक टूल मी लवकरात लवकर शेअर करणार आहे. टिल देन युअर थॉट बिकम्स थिंग. सो वॉच युअर थॉट्स आणि चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ओम नमः शिवाय.